जी ट्रस्ट आहे त्या सर्व ट्रस्टला माझ्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि त्यांच्या हाती त्यांनी घेतलेले हे कार्य जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत असंच अव्याहतपणे राहू अशी इच्छा भगवान महादेवाच्या समोर मी प्रकट करतो। आणि जिथे जिथे चांगलं कार्य आहे तिथे आमचा सहभाग असतो। अंबरनाथमध्ये जेवढे जेवढे सप्ताह आहेत या सर्व सप्ताहांमध्ये मला कीर्तन करण्याचा योग प्राप्त होतो। अंबरनाथ आपली जी नगरी आहे ही परमार्थिक नगरी आहे। अंबरनाथ हे पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा असलेलं शहर आहे। आपल्या सर्वांना या शहरामध्ये राहण्याचं भाग्य मिळतं तर ही आपली काहीतरी पुण्य आहे। अंबरनाथच्या शिव मंदिराच्या नावाने आपलं अंबरनाथ जगभरामध्ये प्रसिद्ध आहे आणि अशा अंबरनाथमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होणं हे आवश्यक आहे। उलट आमचा असा प्रयत्न असतो तानाजी पाटील साहेब, पण ते लक्षात येत नाही लोकांच्या। आता मलंगडला आपण एक कार्यक्रम केला मोठा, गोवेलीला आता झाला मोठा कार्यक्रम, 50,000 लोक 30,000 लोक तिथे त्या कार्यक्रमामध्ये। या अतिश पाटील या 30,000 लोक दररोज त्या ठिकाणी प्रसादाला, 30,000 लोक दररोज त्या ठिकाणी कीर्तन ऐकायला। अशा प्रकारचा एक कार्यक्रम या अंबरनाथच्या सगळ्या सप्ताहाने म्हणून करायला हरकत नाही। अंबरनाथ पूर्व आणि अंबरनाथ पश्चिम दोन्ही भागातल्या वारकऱ्यांनी एकत्र यायचं आणि एकत्र मिळून असा कार्यक्रम करायला हरकत नाही। या पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय। तर मी आपल्याला आता सांगितलं की अंबरनाथ पूर्व आणि अंबरनाथ पश्चिम किती सप्ताह होतात, 20-22 सप्ताह होतात। सर्वांनी मिळून एका अंबरनाथमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम केला तर अख्खा महाराष्ट्र त्याचं नाव काढेल आणि व्हावा अशी आमची इच्छा आहे।